नमस्कार, मी रियाज मुजावर महाराष्ट्र क्राईम आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या घडामोडी। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये 24 आणि 25 मार्चला अवकाळी पाऊस आणि गारपीट चक्रीवादळामुळे अक्षरशः पेनूर, खंडाळी, पापरी, येवती, देवडी, कोनेरी व इतर 4-5 गावं आहेत। त्या गावोगावच्या शेतकऱ्यांच्या पिकांची, फळबागांची वाट लागली। कोनेरीमध्ये तर बेदाण्याचं खूप नुकसान झालेलं आहे, कोट्यवधी रुपयाचं। आणि अशा परिस्थितीमध्ये काय गरिबाच्या सर्वसामान्यांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेत, भिंती पडलेत। पण 24-25 तारखेला अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती घडल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब अतिशय जबाबदारीने जाऊन पाहणी केली। कृषी अधिकारी गेले, माननीय आमदार राजाभाऊ खरे साहेब आले होते, त्यांनी पण प्रत्यक्ष पाहणी केली, शेतकऱ्यांना आधार दिला। परंतु अद्याप पंचनाम्याचा वर्ण शासनाकडून आदेश आला नव्हता। शेतकरीची मनस्थिती बिघडली होती, डोळ्यातनं पाणी आलं होतं त्यांच्या। मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, कोनेरी असो, देवडी असो, गणेश चौधरीने पेनूरची व्यथा मांडली माझ्याजवळ। अशा प्रकारे द्राक्षाचा बाग असो, डाळिंब असो, कांदा असो, गुलछडी आहे देवडीला, सुभाष बापू थोरात त्यांची, विनायक भोसले आहेत तिथे, मंगेश अभिवंत आहेत, विजय तळेकरांचा फोन आलता। त्यामुळे तातडीनं आम्ही 8 ते 10 दिवसाखाली जनहित शेतकरी संघटनेने निवेदन दिलं होतं आणि 14 एप्रिलला मोहोळ तहसील समोर बॉम्बाबॉम्ब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। परंतु त्या आंदोलनापूर्वी त्यांनी तातडीनं आता या आपल्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी साहेबांवर मनावर घेतलं। तातडीने त्यांची पण भेट घेतली होती गुरुवारी। त्यांनी आदेश केलेला आहे, तातडीनं आता पंचनामे चालू होतील आणि ह्या कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळेल। भैया देशमुख म्हणजे डोळ्यात तेल घालून काम करणारा कार्यकर्ता। जिथं अडचण आहे तिथं आम्ही जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हजर राहतात। आणि विशेष म्हणजे 2024-25 आणि 25-26चं सवाळे, वडवळ आणि इतर गावोगावच्या काही लोकांची जी घरं पत्रे उडून गेल्यामुळे नुकसान झालं, ते पण आता 25-30 लाख रुपये तातडीने ह्या निवेदनाची दखल घेऊन थोड्या दिवसात त्या संबंधित खात्यावरती लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होईल। शिना नदी आणि भोगावते आणि नागझरी नदीकाठची काही शेतकरी अर्जुन सोट असो, इकुरके, नरखेड, बोहरे, डिकसळ, कोळेगाव, मुंडेवाडी, नांदगाव या गावोगावच्या शेतकऱ्यांचं काय, वडवळचे राहिलेल्यांचे सुद्धा माती खरडून गेलेले जे पैसे मिळतील त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे। ही लेखी आश्वासन दिल्यामुळं आंदोलन तूर्त स्थगित ठेवलेलं आहे। हा खूप मोठा जनहित शेतकरी संघटनेनं निवेदन दिलेल्याचा मोठं यश आहे, माझ्या शेतकऱ्यांचा विजय आहे। ही काय मोठेपणा नाही, पण त्यांचे पंचायत, जीवन जगण्याची पंचायत झाली होती। बाबा कारंडेची तर अक्षरशः वाट लागली द्राक्षाच्या बागेची। त्यामुळे हा निर्णय चांगला झालेला आहे। पत्रकार बंधू आणि मीडियाने सुद्धा यात लक्ष दिल्यामुळं खरोखरच ही मोठं यश आहे। प्रशासन जागं झालं पत्रकार बंधूंमुळे माझ्या, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो आणि अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो।